विश्वासार्ह बातम्या फक्त तुमच्यासाठी शिर्डी न्यूज 24। निर्भीड पत्रकारिता, लोकशाहीची ताकद, तुमच्या हक्काचा आवाज। साई तत्व अगरबत्ती सुगंध शिरडी की, हर खुशबू में बसती है कृपा साई जी की। साई तत्व अगरबत्ती हर दिल की है पुकार, साई का प्यार अपार। ही घटना अतिशय गंभीर आहे, दुर्दैवी आहे। पण मला याचं आश्चर्य वाटलं की भर चौकात झाल्यानंतर तिथं स्थानिक एवढे लोक हजर होते, का नाही कोणी पुढे आलं? आता काय पोलिसांनी काय प्रत्येक माणसाला उभं राहायची अपेक्षा आहे का? ठीक आहे, कारवाई होईल। आज गुन्हेगारीचं बिमोड करण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हे आता पूर्णतः सरसवलेले आहेत, त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे, कुठल्या राज्याचा असा आक्षेप नाही आहे। जिल्ह्याची गुन्हेगारीचं सबळ उच्चाटन झालं पाहिजे ही आता अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीने ते कामाला लागलेले आहेत। शिर्डीच्या प्रकारामध्ये मात्र आजपासून कोणत्याही विक्रेत्याला आज रस्त्यावर फुटपाथवर विक्रीला आता बंदी घालण्यात आलेली आजपासून, आणि तशा कडक सूचना। मग हॉटेल किती वाजेपर्यंत चालवायचे, दुकानदारी किती वाजेपर्यंत उघडे ठेवायची याचे निर्देश दिलेले आहेत। आता कोमिंग ऑपरेशन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न होणार नाही। जे काही विषय अंमली पदार्थाविरोधात मोहीम असेल किंवा अशा गुन्हेगारी संदर्भात संघटित गुन्हेगारीचा मुद्दा असेल याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, तसे निर्देश आता दिलेले आहेत ना। की शेवटी हे गुन्हेगारी का वाढली? आपल्याच लोकांनी, स्थानिक लोकांनीच, त्यावेळी गुन्हेगारी म्हणून नसेल परंतु गावा शिर्डीत लोक येतात, जागा मागतात, माणुसकीच्या दृष्टीने दिली असेल जागा, परंतु ते गुन्हेगारीकडे वळलेले आहे ते सुद्धा त्या स्थानिक लोकांना माहितच होतं ना। मला वाटतं अजूनही माझी अपेक्षा की स्थानिक लोकांनी याच्यामध्ये पुढाकार, अनेक वेळा म्हटलं की स्थानिक लोकांनी पुढे आलं पाहिजे, माहिती दिली पाहिजे, त्या लॉजेसमध्ये काय चालतंय, अल्पवयीन मुलींचा वापर होतो का, मागे आपण काही कारवाई केल्यामुळे थांबले जातात। पण की हा जनतेचा सुद्धा जनतेने सुद्धा याच्यामध्ये प्रशासनाला सहकार्य करावं अशी मला त्यांना नेहमीच मी विनंती केलेली आहे। म्हणून जे काही कायदेशीर कारवाई करायचे करतील, गुन्हेगारीचा बिमोड झाला पाहिजे, अंमली पदार्थाचं समोच्चाटन झालं पाहिजे, संघटित गुन्हेगारी जर एकत्रपणे या पद्धतीने काही, किंवा आता परवा ज्या कारवाई झाल्यात अनेक ठिकाणी जवळजवळ 7-8 जिल्ह्यामध्ये काही 7-8 ठिकाणी गावठी कट्टे सापडले। आता कट्टे तर सरास या जे नेवासा कनेक्शन होतं मागचं वाळूचं, श्रीरामपूर कनेक्शन आहे, ते आता शिर्डीपर्यंत लोण आलं। नाही तर खरं म्हणजे आता गुन्हेगारीचा पार्टनर तर गुन्हेगारीचा आड्डा होत चाललेला आहे, हे आपल्या जिल्ह्यात मोठं दुर्दैव आहे। मला वाटतं ही हे निरंतर चालणारी प्रक्रिया राहील, जोपर्यंत याचा संपूर्ण बिमोड होत नाही तोपर्यंत कारवाई सुरू राहील।